जरी तुम्ही म्हणत असलात तरी तुमच्या एक किंवा अधिक भावना नकारात्मक झाल्या आहेत. अनिष्ट भावना राग, संताप किंवा नैराश्य असू शकते. तुम्हाला ती इतर लोकांसोबत शेअर करायची नसेल, पण तुमच्या हृदयात काय लपले आहे ते तुम्ही खोलवर पाहिले पाहिजे. एक किंवा अधिक न बरे झालेल्या घटना तुमच्या अनिष्ट भावनांची तीव्रता वाढवू शकतात. त्यांना मान्य करून तुम्ही सकारात्मक आत्मपरिवर्तन सुरू करू शकता. लक्षात ठेवा की अनिष्ट भावना कायमस्वरूपी असण्याची गरज नाही, कारण तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल कसे वाटते हे नेहमीच तुमची निवड असते. म्हणून स्वतःला चांगले जाणून घेण्यासाठी तुमचे हृदय उघडा. कारण आणि परिणाम समजून घेण्यासाठी तुमच्या कथांचे अनेक पैलू पुन्हा एकत्र करणे आवश्यक आहे. तुमच्या अनिष्ट भावनांबद्दल जितके जास्त तुम्हाला माहिती असेल तितके तुम्ही आत्म्याला बरे करण्यास मदत करू शकता. कर्माचा अनुभव घेणे हा एक आशीर्वाद आहे, परंतु प्रभावामुळे अडथळा, संकुचित दृष्टिकोन आणि अज्ञात किंवा अशक्यतेच्या भीतीमुळे तुम्हाला असे वाटत नाही. आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तुम्ही तुमच्या विश्वासात, अपेक्षा आणि निर्णयात खोलवर पाहिले पाहिजे. जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये तुम्हाला काहीतरी शिकावे लागेल, जसे की सोडून देणे. तुम्ही तुमच्या आंतरिक जगात अधिक सक्रियपणे सहभागी होऊ शकता, जेणेकरून निरपेक्ष प्रेम संरेखनासाठी ऊर्जावान परिवर्तन होईल. स्वतःला विचारा, तुम्ही तुमचे जीवन कसे घडवले आहे? प्रत्येकाला भेट द्या आणि ते सोडून देण्यासाठी तुम्ही काय करू शकता ते ठरवा. लोकांचे लक्ष विविध कारणांमुळे तुमच्या चांगल्या भावनांना पकडते. तारुण्यात ते कुटुंबाच्या प्रेमासाठी होते. जसजसा वेळ जातो तसतसे प्रेम तुमच्या पोकळी भरून काढण्यासाठी आवश्यकतेनुसार जुळवून घेते. जोपर्यंत तुम्हाला चांगल्या भावनेचा क्षण हवा असतो तोपर्यंत तुमचा आत्मा स्वतःला जागृत करत नाही आणि हे जाणत नाही की ही व्यसनाधीन भावना तुम्हाला हळूहळू आतून मारत आहे. तुम्हाला उर्वरित आयुष्यभर या इच्छेवर अवलंबून राहायचे आहे का? जर तुम्हाला कायमस्वरूपी प्रेम हवे असेल, तर येथे स्वतंत्र इच्छाशक्तीचा वापर करणे आवश्यक आहे. ते शक्य आहे. तुमच्या भावनेची जाणीव ही आध्यात्मिक जागृती आहे. तुमच्या भावनेची जबाबदारी ही एक निवड आहे. तुमच्या भावनेचे पुनर्संरचना ही एक आत्मपरिवर्तन आहे. तोटा असा आहे की तुम्ही तुमच्या आंतरिक आत्म्याला प्राधान्य दिले नाही. त्याहूनही वर, तुम्ही स्वतःशिवाय इतर कोणाचेही नाही. म्हणून तुमच्या खात्रीशीर कृतीला नकार देण्यासाठी तुमची आंतरिक शक्ती आणि धैर्य बाहेर काढा. प्रत्येक गोष्टीत स्वतःच ऊर्जा असते. तुमची संवेदना लोकांबद्दल जास्त सक्रिय असल्याने तुम्ही कोणत्या ऊर्जेमध्ये गुंतत आहात आणि शोषत आहात हे लक्षात ठेवा. काही विशिष्ट गोष्टी तुमच्या जीवनशक्तीला कमी करतात. जर तुम्ही बदलण्यासाठी काहीही केले नाही, तर शेवटी तुमच्याकडे जीवनशक्ती उरत नाही. म्हणून जागरूकता ही आत्मपरिवर्तनाची गुरु किल्ली आहे. तुमची ऊर्जा ही तुमची निवड आहे. इतर ऊर्जेसाठी तुम्ही निरोगी सीमा रेखाटली पाहिजे. प्रथम, तुम्हाला तुमचे आणि त्यांचे काय आहे ते वेगळे करणे आवश्यक आहे. या ऊर्जेचे एकत्र मिश्रण केल्याने प्रतिकूल ऊर्जा तीव्र होऊ शकते. या प्रकरणात तुम्ही हानीपासून दूर राहण्यासाठी दोघांनाही सोडले पाहिजे, कारण आवड आकर्षित करते. नंतर जसजसे तुम्ही प्रतिकूल ऊर्जेपासून दूर जाता, तसतसे तुम्हाला ते कमी जाणवते, कारण तुमची प्रकाश ऊर्जा ती विचलित करण्यासाठी विस्तारत असते. तुम्ही दिवा स्वप्न पाहता किंवा झोपेत स्वप्न पाहता. त्याची माहिती तुमच्याबद्दल काहीतरी मिळवू शकते, जसे की तुमचे भूतकाळ, कर्म, अवचेतन आणि निराकरण न झालेल्या बाबी. आध्यात्मिक संदेश आणि अगदी अंतर्गत मार्गदर्शन देखील तुम्हाला मार्गदर्शन करू शकते. आत्म्याच्या उपचारासाठी तुम्ही तुमच्या अंधारात प्रकाश आणण्यासाठी स्वप्नांचा वापर केला पाहिजे.
जुनी स्वप्ने पुन्हा पाहण्यासारखी आहेत जी तुम्ही त्यांचे महत्त्वाचे हेतू चुकवले आहेत किंवा नाकारले आहेत. जर तुम्ही थेरपी सत्रात हिप्नोसिस वापरत असाल तर गोंधळ निर्माण करण्यासाठी काहीतरी चुकीचे अर्थ लावले गेले आहे. या प्रकरणात सत्य शोधण्यासाठी तुम्हाला स्वतःवर अवलंबून राहावे लागेल.